आणि बातमी मुंबईतून मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या MTHL पूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे आणि हा पूल रहदारीसाठी पूर्णपणे तयार झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात उद्घाटन करण्याची शक्यता आहे। दरम्यान पुलाच्या उद्घाटनासाठी MMRDA कडून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नियुक्त करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक MTHL म्हणजे मुंबई न्हावा शेवडी प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे। याचं 99% काम पूर्ण झालंय आणि आता शेवटच्या टप्प्यातील काम जे आहे ते राहिल्याचं बोललं जातंय। स्वच्छतेचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा पूल रहदारीसाठी पूर्णपणे तयार झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याचं उद्घाटन करू शकतात अशी माहिती मिळते। हा पूल म्हणजे इंजिनिअरिंगचा एक चमत्कार मानला जातोय, कारण वेळेच्या आत या पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बऱ्याचदा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी केली आहे आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये ते पुन्हा एकदा स्वतः गाडी चालून या पुलाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांच्या सोबत असतील असं सुद्धा बोललं जातंय। तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबई ट्रान्स हार्बर लिंकची पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकीकडे विरोधक टीका करतात, दुसरीकडे सत्ताधारी या पुलाला खुलं करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागतात। त्यामुळे या पुलाचं उद्घाटन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार का आणि मुंबईकरांना एक गिफ्ट सरकारकडून मिळणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।